धैर्यांनी काल माझी नुसती काळजी नाही, जवळजवळ सेवा केली होती. आता एवढं सुख माझ्या पदरात पडलंय म्हणून देवाचे आभार मानायला मी मंदिरात गेले होते. आणि मी ठरवलेलं, जोपर्यंत मी मंदिरातून जाऊन येत नाही तोवर ना मी कुणाला काही सांगणार, ना काही खाणार, ना काही पिणार. म्हणून नाही सांगितलं. नाहीतर मला असं उपाशी पाठवलं असतं? अजिबात नाही. खरंच सॉरी धैर्य. माझ्यामुळं तुम्हाला या सगळ्यांना उत्तरं द्यावी लागतायत ना? पण परत तेच, तुम्हाला जर मी सांगितलं असतं ना तर तुम्ही मला घट्ट मिठी मारून थांबवलं असतं. म्हणूनच नाही सांगितलं मी. खरंच सॉरी. तेच तर, लई काळजी वाटत होती मला तुझी, म्हणून मी. धैर्य, तुम्हाला माझी किती काळजी आहे मला काही माहित नाही? चला, तुमची एक इच्छा मी पूर्ण करते. एकच मिनिट. धरा. मला माहितीये, मी एवढी दमून भागून आलीये म्हटल्यावर पाणी द्यायचं असेल ना मला? घ्या, पाजा मला पाणी. पाजा. खरंच किती क्यूट आणि भारी कपल आहात तुम्ही. तुमचं कौतुक करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. अहो ठीक आहे, शब्दातच कौतुक केलं पाहिजे असं काही नसतं. उलट तुम्ही इथं आलाय ना, तेच माझ्यासाठी लय झालं बघा. आता तुम्ही आलाय ना इथं, एक काम करूया, आपण ना मस्तपैकी फोटो काढू. मी तर म्हणते सेल्फीज काढूया. हा, अर माझा फोन तर तुला व्हिडिओज करायचेत ना, कर कर व्हिडिओज. कालच जाऊन खराब झाला ना. आता काय करायचं? कुणाच्या फोन मध्ये सेल्फी काढायचा आपण? हा, बघितलं धैर्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. नाहीतर आजकालच्या जमान्यात
कुठला नवरा बायकोच्या हातात फोन देतो बरं? हा, माझ्या कारभाऱ्यांनी त्यांचं काळी कधीच मला दिलंय, आणि आता विश्वासानं फोन पण दिलाय. खरंच धैर्य, तुम्ही ना लई ग्रेट आहात बघा. धैर्य, एक मस्त सेल्फी काढते, या ना. अहो या हो. स्माइल करा. वा, केवढा भारी फोटो आलाय. आई शपथ, असं कसं विसरले मी. काय झालं सावी मॅडम? अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली की. आता हा फोन बघितला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं, आजपासून हा फोन यांचा नाही, माझा असणार आहे. हो ना धैर्य? कसं आहे, आता माझा फोन तर जळून खराब झाला ना, म्हणून धैर्याने स्वतःहून हा फोन मला गिफ्ट केलाय. धैर्य, अहो तुम्ही ना खरंच लई भारी हसबंड आहात, एकदम भारी. बरं, तुम्हाला अजून काही विचारायचंय का? बिनधास्त विचारा. आम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की इथून पुढचा तुमचा हा प्रेमाचा प्रवास एकदम सुंदर हो. आमच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत. चला, येतो आम्ही आता. थँक्यू. हा, सावे, 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 अगं तू कुठं आहेस? कुठं तू? कालपासून फोन लावायला लागलोय आम्ही तुला. कालपासून फोन स्विच ऑफ यायला लागलाय. तुला माहितीये 2 वेळा इथं येऊन पण गेलोय आम्ही. काकी तर केवढ्या टेन्शन मध्ये आहेत माहितीये तुला? ऐकलंस? तुझी आई सुद्धा लय काळजीत आहे. हे तुझे मित्र मैत्रीण आहेत ना, हे सुद्धा घाबरलेले. कशाला उगाच स्वतःच्या हट्टापायी त्यांची परीक्षा घेतेस? गप गुमान कर सया आणि चालती होईत ना. अरे नाही, अगं मी एकदम ठीक आहे. अगं काही नाही झालं मला, कशाला उगाच टेन्शन घेते. आणि तू काय आज ओळखते मला? किती पण संकट आली तरी मूग गिळून गप बसणाऱ्यातली नाहीये मी. आणि काळजी करू नको, काही झालं तरी माझी काळजी मी घेऊ शकते. मग माझ्यावर आभाळ का कोसळना? घाबरत नाही मी. म्हणजे आभाळ कोसळलेलं हे खरं आहे. ऐक सावे, चल तू इथनं. नको राहूस, इथं काही गरज नाहीये इथं राहायची.
अगं ही माणसं सुखानं जगून पण द्यायची नाहीत तुला. चल म्हणते ना मी, चल आमच्या सोबत. मी कुठेही जाणार नाही. लढाई किती पण बिकट असली ना तरी हार न मानणं माझ्या रक्तात आहे. माझा दुश्मन जितकी त्याची टिमकी वाजवल ना तितकीच मी त्याच्या समोर पाय रोवून उभी राहणार आहे. खरंच तू काळजी करू नको आणि आईला पण सांग अजिबात टेन्शन घेऊ नको. हा, तुम्ही दोघं माझा लई मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आणि तोंडात अशी हरायची भाषा नकोय मला. कळलं? सावे, तू लढ, आम्ही आहे तुझ्यासोबत. खरं सावे, तू न विसरता आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंस आणि काकीसनी पण कॉल लावत राहा. हा, ते तर मी करणारच आहे आता. रिने, आईला सांग बिंदास फोन कर, काही प्रॉब्लेम नाही आता. ठीक आहे. काळजी घे. अथर्व, दिपे तू खरंच आलीस तर मला माहिती होतं की तू माझ्याबरोबर किती पण वाईट वागलीस ना तरी पण तू माझ्या अथर्वला माझ्यापासून तोडणार नाहीस. तुला माहिती आहे मी 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 रोज या बस स्टॉपवर बसून माझ्या अथर्वाची वाट बघत बसायचो. वाटायचं आज येशील उद्या येशील पण देवानं माझं आज ऐकलं. दिपे तू आलीस, तू खरंच आलीस. देवानं ऐकलं माझा अथर्व. सोडा त्याला. देवानं जर तुमचं ऐकलं असतं का नाही तर भीक मागायची वेळ आली असती. आणि काय रे, तुला सांगितलं होतं ना लगेच पॉप्स करून गळ्यात पडायचं नाही म्हणून. पण पॉप ए गप, उलट बोललास का नाही तर एक ठेवून देईन. आपण इथं कोल्हापूरात आलोय खरं पण आपण काय त्या घरी जायला आलेलो नाही, कळलं? चल. दीपे घरी जायला आलेलं नाही म्हणजे? दीपे कुठे जाणार आहेस तू? हा, प्लीज तुझ्या पाया पडतो दीपे, असं वागू नको प्लीज. दीपे असं करू नको, ऐक की प्लीज. मग कसं करू? हा, सांगा की कसं करू? तुम्ही म्हणताय तसं करू म्हणजे भिकेला लागायची वेळ येत्या, होय की नाही? इथं तुमची बायको जवळ नाही, पोरगा जवळ नाही तर तुम्हाला काळी चक्कर आले नाही. तुम्ही तुमच्या मनाला पाहिजे तसं करा आणि सर मी सहन करत बसते. पण आता अजिबात चालणार नाही. बाजूला. दीपे मी कुठं माझ्या मनासारखं वाटतंय त्याला. मला तुमच्यासोबत राहायचंय पॉप्स. दीपे ऐक की. पॉप्स पण नाही जायचंय. अगं माझा राग पोरावर कशाला काढा लागल्यास? दीपे प्लीज ऐक की, प्लीज तमाशा करू नको इथं प्लीज. माझा ऐक दीपे, प्लीज जाऊ नको, तुला पाया पडतो दीपे, ऐक की. थांबून काय करू? काय करू थांबून? तुम्ही तुमच्या आईच आणि बहिणीच ऐकणार नाही. मला ते नाही सगळं परत नकोच आहे. मी माझं पोरगं कुठं पण राहील. चल रे. नाही ऐकत.
काय म्हणलं असं? नाही ऐकत. आईचं, सावीचं, भाऊंचं नाही ऐकत. फक्त तुझं ऐकतो. पण प्लीज घरी चल. माझ्या अथर्वला नको थोडस माझ्यापासून. घरी चल. तुम्ही खरं बोलताय ना? परत गंडवणार नाही ना? नाही. बघा मी परत एकदा विचारते, परत पलटी मारणार नाही ना तुम्ही? नाही मारणार. आता कसं बोलला असं? हा? आणि ही हात कशाला जोडताय? शुद्धय का तुम्हाला? हा? बॅग धरा. चला चल बळा. काय म्हणाला होतात तुम्ही काल? या घरात जगणं मुश्किल करून टाकल. प्रत्येक दिवस नरक यातना देणारा असेल. काय वाटलं तुम्हाला? मला घरात घ्याल, माझ्याशी कसं पण वागाल? मला ना तुमच्याबद्दल एक गॅरंटी होती की तुम्ही बाकी मुजुमदारांसारखे नाही आहात. बायकांचा रिस्पेक्ट करता. मुजुमदार कधीच पुढच्याचा विचार करत नाही. पण तुम्ही तसं नसाल. खरं काल तुम्ही जे काय वागलाय ना, त्याच्यावरून तुम्ही सिद्ध केलंय की तुम्ही पण मुजुमदारच आहात. भाऊ जे काय बोलायचे ना ते अगदी खरं केलं तुम्ही. रंग बदलण्याच्या बाबतीत मुजुमदार सरड्याला पण लाजवतील. पण आता मी या घरात पूर्ण तयारीनिशी आली. त्यामुळे तुम्हाला जितके रंग बदलायचेत ना तितके बदला. नाही तुमचे मनसुबे बेरंगी केले ना तर सावी नाव नाही लावणार. त्यामुळे तुम्ही जो मला सल्ला द्यायचा ना सारखा, डिवोर्स पेपरवर सह्या कर आणि निघून जा इथून, तसा आता मी तुम्हाला सल्ला देते. मला या घरातून कसं बाहेर काढायचं याचा विचार करण्यापेक्षा भाऊंच्या जमिनी त्यांना लवकरात लवकर कशा देता येतील, मला सुनेचा मान कसा देता येईल याचा विचार करा. आणि तुम्हाला करायला लागणार आहे तो, कारण मी तो तुम्हाला करायला भाग पाडणार.
आता काय करते? सावी थांब. आजी अथर्व अथर्व कसं आहेस तू बाळा? बरं आहे आजी. मी तुमच्या सगळ्यांनी लई म्हणजे लई मिस करत होतो आणि तुमच्या सगळ्यांची लई म्हणजे लई आठवण येत होती मला. होय ना? अरे आम्ही पण लई आठवण काढली तुझी बाळा. आई नमस्कार करते. बचलो बाळा. आई तुम्हाला आनंद नाही झाला काय? असं शॉक लागल्यासारखं काय बघतायसा? नाही अगं तू अशी एकदम अचानक आलीस ना म्हणून तसा आनंदच झालाय मला. आई सॉरी. खरं तर मी सकाळी तुला तसं म्हणायला नको पाहिजे होतं. मी त्या अथर्वच्या विचारात होतो त्यामुळं खरंच सॉरी. पोटच्या पोराच्या विचारात असलं म्हणजे काय काय होतं ते मला चांगलंच माहिती. असो. आजी ग्रँडपा कुठे आहेत? कुठे दिसत नाहीत का शाळेत गेल्यात? नाही नाही आहेत की. चल आपण भेटूया त्यांना पण बरं वाटेल. चल. ऐ मग अशी नंदी बैलासारखी गुबू गुबू मान हलवली सा. खरं तुमच्या लक्षात आहे ना काय सांगितलंय ते? हे बघा तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. आजच्या जर वंश इथं परत नाही आले ना तर मी अथर्वला घेणार आणि निघून जाणार. त्यांना कसं परत आणायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय वाटेल ते करा. मला बाकीचं काय माहित नाही. मला जरा विचार करू देशील? करा की. जरा विचार करा, ढीग विचार करा, तुम्हाला पाहिजे तेवढा विचार करा. खरं विचार करा आणि नुसता विचारच करू नका, काहीतरी कृती पण करा. चला आत. ही दीपा अशी अचानक आल्या म्हणजे नक्की काय चाललं असेल हिच्या मनात? सावी काय करतेस हे? काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? मूर्ख झालीस काय जरा? काय? सॉरी, कामात बिझी होते ना. तुमचा प्रश्न ऐकू नाही आला. काय प्रश्न विचारला होता? येड लागले का? नाही 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 लागले. म्हणजे लागलं होतं तुमच्या प्रेमाचं येड. पण आता शहाणी झाली ना मी. तुमच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत लई सहन केलं. खरं आता नाही. कारण तो सगळा विश्वास तुम्ही कधीच तोडलाय. त्यामुळे आता तसला मूर्खपणा मी अजिबात करणार नाही. हे लॉक का तोडलं हा प्रश्न मनात आला असेल ना तुमच्या? तेच उत्तर आहे त्याचं. तुमच्यावर आता माझा विश्वास नाही. मला परत आतमध्ये कोंडून ठेवू नये ना म्हणून तोडलं. आणि परत अशी हिंमत पण करू नका. नाहीतर आज जी गोष्ट लपून ठेवली ना मी ती बाहेर काढायला मला वेळ नाही लागणार.
भाऊ घ्या, जेवून घ्या. मग गोळ्या पण घ्यायच्यात ना तुम्हाच नाही. आई, ऐक की, आता काय बोल की. आजचा एक दिवस भाऊसनी मी भरवू काय? बघाय, मला माहिती आहे की तुला हे ऐकून शॉक बसलाय, पण गेल्या काही दिवसात जे काही वागलोय, माफी मागायचा मला खरं तर काहीच अधिकार नाहीये. पण आई, मला माझी चूक सुधारायची आहे. प्लीज आई, फक्त आजच्या दिवस मला भाऊसनी भरवू दे. तुला जर तुझी चूक लक्षात आली आणि ती सुधारायची तर मग ठीक आहे. बरं. भाऊ, तर लगेच पटापटा खायचं. हा, आकारा, पोट भरून घ्या भाऊ, नंतर गोळ्या घ्यायच्यात आपल्याला. हा, हा गाई आता अशी बघतच बसणार आहेस का? जा, तुझं काम कर. मी आहे भाऊंकडे लक्ष द्यायला. ठीक आहे. आणि त्यांना भरभून झालं की त्या डब्यातल्या गोळ्या दे. हा, आठवणीने न विसरता. देतो, काळजी करू नको. भाऊ, पाणी. सावकाश 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 सावकाश, हळू हळू हळू. हे घे. आता मस्त गोळ्या घेऊन टाकायच्या भाऊ लगेच, आणि झोपून टाकायचं. हा, काय अगं, दिप्या, अगं काय करायला लागल्यास? जे लय आधी करायला पाहिजे होतं ना तेच करायला लागले मी. आणि उगाच मला प्रश्न विचारत बसू नका तुम्ही. तुमची बहीण जर परत यायची असेल ना तर दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आपल्याकडं. ह्या गोळ्या गायब करा. दिपे, तुला जरा येड लागलंय काय? भाऊना या गोळ्या दिल्या नाहीत आणि त्यांना काय झालं तर? हो दे. मी अथर्वला घेऊन परत निघून जाऊ काय? दिपे, मग सांगते तेवढं ऐकायचं. तुम्ही सगळीना लय हुशार आहे की नाही, म्हणून ही गत आले आपल्यावर. गोळ्या गायब करा, कळलं? बघतेच आता त्या वंचक कशा परत येत नाहीत ते. काळे तीळ, काळे राळे, काळा बुक्का, एरणाच्या कांड्या, तुळशीपत्र, हळदी कुंकू, विड्याची पाने आणि दही. हां, ही घ्या. हे श्राद्धाचं सामान. काय श्राद्धाचं सामान? कोणी सांगितलं तुम्हाला? अहो दामिनीबाई, दयादादानीच बोलवलेलं मला इथं. दया, दया,
हॅलो हॅलो झाली का सगळी तयारी? बरं झालं, पटापटा पटापटा गुरुजी आवरून घ्या. हा झाली ना तयारी? हा दया हा? हा फालतूपणा काय आहे? काय आहे सगळं? तायडे तायडे तायडे, अगं हा फालतूपणा नाही, ही सगळी तयारी चालली आहे. तयारी कसली म्हणून विचारणार नाहीस? मी सांगतो, तुझ्या श्राद्धाची. अहो या तर अजून जिवंत आहेत. अहो गुरुजी, मग काय झालं? तुम्हाला श्राद्ध घालाय बोलवलोय ना. माणूस जिवंत असू दे नाहीतर मेलेला, तुम्ही तुमचं कार्य करत राहा. गुरुजी माफ करा, पण तुम्ही आता आलात तरी चालेल. हा याचं नका ऐकू, तुम्ही जा. हा प्लीज. गुरुजी कुठेही जाऊ नका, थांबा इथं. गुरुजी मी सांगते ना तुम्हाला, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते हो. हे सगळं थांबवा, इकडे या तुम्ही. दया, हे सगळं काय आहे? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? जे पाहिजे ते मिळत नाही म्हणून करतो ताई हे सगळं. का आता तुला पहिल्यापासून सगळा पाडा वाचून दाखवू का काय? आयुष्यभर तुझं एवढं मोठं काळ सत्य मी माझ्या मनात दडवून ठेवलंय. हे जर तुझ्या घरच्यांना समजलं ना तर काय होईल याचा कधी विचार केलायस तू? श्राद्ध घालतील तुझं श्राद्ध, तेही तू जिवंत असताना. उलट उपकार समज, अजून मी माझं तोंड उघडलेलं नाही. मामा, ही काय उपकाराची भाषा चालली आहे? काय मामा, काय उपकाराची भाषा चालली आहे? विचार, तुझ्या आईला विचार, सांगेल ती सगळं डिटेल मध्ये. सांग. आई, काय बोलत होता मामा?